साहेबांनी दिलेल्या हुकमाचा या ठिकाणी आपण आदर करत असतो आणि त्या हुकमाची आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पालन सुद्धा करणार आहोत. पण इतर पक्षाने असं काही समजायचं काम नाही की जुनी राष्ट्रवादी राहिलेली आहे, आता नवीन राष्ट्रवादी आलेली आहे. नवीन राष्ट्रवादीचे या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा नव्या विचाराचे, या ठिकाणी नवीन विचाराबरोबर कार्यकर्त्यांवर या ठिकाणी जबाबदारी सुद्धा नव्या उमेदीने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून इतर पक्षांनी जुन्या राष्ट्रवादीला पूर्वी जसं मॅनेज करून घ्यायचे तसं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात कोणत्याच पक्षाला मॅनेज होणार नाही. आमचं स्वतंत्र अस्तित्व असेल, आमची स्वतंत्र ताकद असेल, आमच्या पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला असेल त्याचं नक्की पालन करू. येणाऱ्या काळामध्ये आमची ताकद जर का ज्या पद्धतीने ज्या मतदारसंघात वाढताना आपल्याला दिसत असेल त्या ठिकाणी आम्ही पुढच्या येणाऱ्या काळात गावात टोकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. उमेदवार कोणी असला तर तो नवरदेव असतो, पण नवरीच्या घरातला असतो. लग्न जरी त्याच्याकडे असलं तरी सुद्धा तो नवरीच्या घरातला असतो. आपल्या पक्षाचं आपण धोरण ठेवलं पाहिजे. मला फोन आला का नाही आला, आपला फोटो टाकला का नाही टाकला, फोटो टाकल्यानंतर कोणी मोठा होत नसतो आणि फोटो टाकला नाही म्हणून कोणी छोटा होत नसतो. ही भूमिका आपल्याला सगळ्यांना मिळून निभावावी लागेल. माझ्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कोणत्याच बॅनरवरती आजपर्यंत माझा फोटो बघितलेला नाही. त्यामुळे मला जास्त काही ताण नसतो. व्हॉट्सअप वरती आता बॅनर तयार केले जातात, त्याच्यावर कोणाचा फोटो टाकला असतो कोणाचा नसतो, कधी कधी माझाच नसतो. मला कोणीतरी येऊन दाखवतं की तुमचा फोटो टाकलेला नाही, पण मी त्याचा कधीही एक विचार केलेला नाही. महायुतीचा ज्यावेळेला मेळावे होती, महायुतीच्या माध्यमातून प्रचाराची मोहीम ज्यावेळेला होईल त्यावेळेला मात्र आपल्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या प्रत्येक नेत्याचा त्या ठिकाणी फोटो असेल असं मी आपल्याला आश्वासित करतो. आणि तसं जर का नसेल आपण सुद्धा त्या ठिकाणी पाय ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपल्या असलेले उणे आपल्याला असलेल्या अपेक्षा या जर का पूर्ण त्यांनी केल्या नाही तर भविष्यामध्ये काही आपण त्यांचे बांधलेले नाही. आपण आपल्या बळावरती ताकद वाढवा. येणाऱ्या काळामध्ये बळावरती जर का ताकद आपण वाढवून दिली तर त्यांची सुद्धा आपल्याला फार काही आवश्यकता असणार. पण या लोकसभेची जबाबदारी माननीय अजितदादांनी जर का आपल्यावर टाकली असेल तर आपली जबाबदारी आहे की इमाने इतबारे ज्या ठिकाणी आपण राहतो, ज्या ठिकाणी महायुतीमध्ये काम करतो त्याचं पालखी आपल्याला वाहून देण्याची जबाबदारी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावी लागणार आहे. मला माहिती आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कार्यकर्त्याचा अपमान केला जाईल, ज्या ज्या ठिकाणी निग्लेक्ट करायचा प्रयत्न केला जाईल, आपला अस्तित्व दाखवा. त्या पेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती मत आहेत असं जोपर्यंत आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांच्या समन्वयामुळे जर का दाखवू शकलो नाही तर भारतीय जनता पार्टीला किंवा त्यांच्या उमेदवारालाही कळणार नाही. माझी अपेक्षा असणार उमेदवार निवडताना सगळा गोड बोलतो, आज ते उमेदवार काही पाया पडतो, कोणताही पक्ष असला तरी तो सगळं हो म्हणतो, पण त्या हो म्हणण्याबरोबर जो पण उमेदवार असेल ते येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर या मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा 2-4 लाख मतं त्यामध्ये आहे याचा त्याने विसर पडू देऊ नये.
काढून घ्यायचं आणि काम काढल्यानंतर मग आपले विटंबे नंतर दाखवायला सुरुवात करायची, हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या माध्यमातून सहन करणार नाही, अशी मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने महायुतीच्या नेत्यांसमोर भूमिका मांडली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.